मला कोथिंबिरीचे पॅटीज करायचे आहे, कोथिंबीर मसाल्याचे. त्याच्यासाठी मी मीठ, आता हे याला चांगलं मोहनाचं तेल आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला थोडं थोडं पाणी घालून मैद्याचा गोळा केलेला आहे. आता रेस्ट करायसाठी थोड्या वेळ याला झाकून ठेवते. आता मसाला तयार करते. आता मी कढई ठेवली आहे गरम करायला. त्यामध्ये थोडं तेल घालून घेते. हे बघा, मी तुम्हाला सांगते काय काय घेतलं आहे ते. कांदा घालून घेते आणि हिरवी मिरची पण घालून घेते. त्यामध्ये गुलाबी कलरचे परतून घेते. आता हे छान गुलाबी कलरचे परतून झाले. आता त्यामध्ये मी हे घालून घेते तिखट, हळद. आता यामध्ये हे घालून घेते शेंगदाणे, बारीक केलेले शेंगदाणे. हे बघा, आता याला थोडं कारवाडून परतून घेते. परतून झालेलं आहे. आता गॅस बंद करते. हे सारण तयार आहे. साठावर घेतला. ह्या पॅटीजला लावायसाठी हे साठा तयार करते. यामध्ये थोडं तेल घालते, तुपात मैदा भिजवलेला हा छान मळून घेते आणि याच्या आता लोया करते. गोळे करून घेते. सहा गोळे करते. तर अशा प्रकारची हे पहा, मी एक पोळी लाटून घेतलेली आहे. आता ह्या 6 पोळ्या मी लाटून घेते. एक पोळी घेते. हा साठा केलेला आहे. मी आता याला हातानेच लावून घेते पूर्ण याच्यावर. आता ही शेवटची पोळी. आता ही 6वी पोळी आहे. आता तिलाही आता हे साठा लावून घेते. हे लाटून झाली ही पोळी. आता याला मी अशा पद्धतीचे शेवटचं टाकून घेते. हे तेल खूप गरम नाही करायचं, एकदम जास्त गरमही नाही, जास्त थंडही नाही. आता हे पॅटीस सोडून हे पहा, असे छान पॅटीसचे असे पदर सुटलेले आहे, छान कुरकुरीत झालेले आहे. हे बघा, आणि ही टमाटर सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला, ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.